देवघरात शंख, त्याचबरोबर शाळीग्राम, घंटा हे कुठे ठेवावं बऱ्याच जणांचा प्रश्न आला। शंखेचं आपण शंख ठेवतो तर शंख कोणत्या बाजूने तोंड करून ठेवावं असे प्रश्न बरेच जणांचे मला आले। त्यामुळे ते आपण कुठे ठेवायचं, काय ठेवायचं हे मी माझ्या देवघरात ठेवलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही तुमचं उत्तर बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघू शकता। बाजूला घंटा ठेवलेला आहे बघा, बरेचसे जण उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख सांगतात, तर मी जशाप्रमाणे ठेवलं आहे तसं तुम्हाला मी दाखवते। आणि आजपर्यंत अशा पद्धतीनेच मी पूजा केलेली आहे आणि मला कधीच कुठला त्रास झालेला नाही, काही नाही, पण खूप सुंदर पद्धतीने मी माझ्या स्वामींना सुद्धा इथे विराजमान केलेलं आहे। देवघरात असा एक सूर्याचं चिन्ह असावं। ईशान्य कोपरा आहे, पूर्वेला ही भिंत आहे, पूर्वेला आपला सूर्य उगवतो, त्याच्यामुळे सूर्याचं एक असं चिन्ह पितळी तांब्याचं कोणतंही तुमच्या देवघरात असू द्या। देवघराला सदैव एक तोरण असावं, माळ असावी, या सगळ्याच्या गोष्टी आहेत। आता बरेच जण व्हिडिओ बघितल्यावर म्हणतील ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे, ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे, तर इथे खाली जागा होत नाही। इथे मंगल कलशाची स्थापनासुद्धा मी केलेली नाही आहे, करणार आहे, आज केलेली नाही आहे। मंगल कलशमध्ये मी काढून ठेवला होता, त्यामुळे तर जेव्हा मंगल कलश स्थापना होते तेव्हा ही माळ त्यावर जाते। आणि ही जी माळ आहे ही रोजची जपमाळ आहे, तर ही जपमाळसुद्धा मी तिथे खंडोबा महाराजांच्या समोर ठेवते। पण आत्ता मी जस्ट इथे ठेवली आहे आणि असं काही नाही बघा की तुम्ही कुठे ठेवा किंवा काही नाही, फक्त ती व्यवस्थित ठेवल्या गेली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित गोष्ट झाली पाहिजे। तरीसुद्धा तुम्हालाही काही वाटत असेल तर मला नक्की कळवा, पण आजपर्यंत ह्या पद्धतीने मी पूजा करत आली आहे, सेवा करत आली आहे आणि स्वामी महाराजांनी कधीच काही कमी पडू दिलेलं नाही आहे। तर आय होप तुम्हाला आपलं देवघर आवडलं असेल, नक्कीच आवडलं असेल तर सांगा। भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।